प्लीज आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. सुंटी शेट यांना आमची विनंती आहे, आपण अतिथी मंचकावरती यावं. येस, नक्कीच आमचे प्रमुख आधारस्तंभ अर्थातच सुंटी मामा यांना विनंती असेल की आपण यायचं विशेष अतिथी कक्षावर. सेमी फायनल नंबर 2, पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर अक्रूल तयार, सामना करेल चिराग. बोला गणपती बाप्पा. चिराग साठी पहिला बॉल लोवर फुल टॉस, त्यावर केलेला आक्रमण. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, एक तर झाले, एकापेक्षा अधिक दुसरी मिळेल का, तर ते तसं पाहायला मिळालं नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसरा बॉल यावेळेस सामना करेल राईट हँडेड फलंदाज अर्थातच राजा गावंड, ज्याने कालच्या दिवसात एका मॅच मध्ये 26 धावांची बहारदार खेळी केली होती. तो राजा गावंड आता सेमी फायनलच्या मॅच मध्ये उर्वरित 5 चेंडूंवर कसा खेळ साकारतोय. बॉलिंग ट्रॅकवर अक्रूळ आपल्या वर्तुळात फसवेल का राजाला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न अक्रूळ तयार, सामना करेल राजा गावंड. यावेळेस मात्र यस दांड्या उडल्यात, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, फलंदाज बाद, त्रिफळाचीत. खर तर मरोई विंदने टीम मध्ये निलेश पाटील यांनी खूप चांगलं कमबॅक केलंय, त्याबद्दल ओमकार नवाले यांच्याकडून खर तर त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातोय. येस, नक्कीच निलेश पाटील असं म्हणतात कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक. सेटबॅक काही असो, कमबॅक महत्वाचा असतो. निलेश पाटीलने तो कमबॅक केलाय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 सुयोग. आता मात्र प्रत्येक फलंदाजाला डगआउट मधून सेट होऊन येण्याची गरज आहे. जर्सी नंबर 3 अर्थातच सुयोग तयार. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने सेमीफायनल नंबर 2 मधला नाहीये, षटकार जात नाहीये. क्षेत्ररक्षक अंडर द बॉल, पकडलाय झेल, संपवलाय सुयोगचा खेळ, गोल्डन डकचा शिकार. लोवर फुल टॉस, त्यावर आक्रमण करायचं होतं समोरच्या दिशेने. चेंडू साइड स्क्रीनला आदळतोय की काय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक होता तिथे गीतेश जोशी, अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू साकारत असताना आज त्याच्या माध्यमातून आपण त्याचा खेळ पाहिला. आता मात्र बाउंड्री लगत अगदी सुंदर असा झेल पकडला. फलंदाज सुयोगला माघारी परतावं लागलं. एका षटकाचा सामना, 6 बॉलचा सामना आपण पाहताय. आतापर्यंत चेंडू झाले 3. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर विकेट, पुन्हा एकदा विकेट. 3 बॉल मध्ये एक. आतापर्यंत येणारे 3 बॉल कशा प्रकारे सामना करेल नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 सिद्धेश. गणरायाचं नाव सिद्धेश. आता मात्र त्याप्रमाणे कामगिरी होईल का. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र पंच कळवतील यस इट्स अ बॉल काउंट, म्हणजेच डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलनी प्रेशर वाढतंय. आता बॅटिंग करत असणारा देवा ग्रुप आवरे संघावर. खर तर उरण तालुक्यातील 2 संघ आमने सामने खेळत आहेत. जिंको कोण विजय उरण तालुक्याचा होईल याची दखल घ्यायची. येणारे पुढचे 2 बॉल कशा प्रकारे सामना करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतोय, परंतु तसं नाहीये. पंच हनुमान नाईक सर दंडित करतायत, सांगतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अर्थातच व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2च्या घरात. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक पहिल्या सत्रामधील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. आता असेल या पहिल्या सेमीफायनल 2 मधील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर अक्रूळ आपल्या वर्तुळामध्ये बांधून ठेवतोय फलंदाजांना. आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या 2 ला 2. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल थांबलाय. चला विनंती करतोय मरुई विंदने संघ, सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाकडे दाखल करायचे आहेत. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. तदनंतर मेगा फायनल जरी मर्याई काळ भैरव कोपर अर्थातच सूरज मात्रे, रुपेश मात्रे अँड कंपनी जाऊन पोहोचल्या. स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025च्या पर्व पहिल्यामध्ये अर्थातच मेगा फायनल मध्ये. मी विनंती करतोय देवा ग्रुप आवरे संघाचे समर्थक खेळाडू उतरायचे मैदानामध्ये. 6 बॉल आणि 3 डिफेंड करायचे आहेत आपल्याला. यस, नक्कीच डिफेंड होऊ शकतात. तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल.
सिकंदर दादा पाटील यांना आमची विनंती असेल, दादा आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. त्याचप्रमाणे सुंटी दादा गोल्डन मॅन जोहे, आपणास देखील आमची विनंती असेल, आपण अतिथी मंचकावरती यावं. या 6 बॉल मध्ये 3 ची गरज. बॅटिंग ट्रॅक वर नवीन फलंदाज दाखल होते विंधने संघासाठी. एका बाजूने उभं राहणारे हे नेतृत्व, दादर गावामध्ये अनेक विकास कामं ज्यांच्या नेतृत्वात होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, असे आमचे सन्माननीय संतोष दादा म्हात्रे. खरतर यांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. त्यांचे संपूर्ण शिलेदार आणि खास करून डायनामिक पर्सनॅलिटी ज्यांची आहे, भावी उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय, असे आमचे बंधू अमोल दादा ठाकूर यांचं देखील आपण करूया शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं खोलते. आता विजयासाठी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. कालचा दिवस अक्षरशः ज्या संघानं गाजवला होता तो संघ आता पिछाडीवर जातोय की काय? देवा ग्रुप आवरे संघ 6 मध्ये 2 ची गरज. हो, यावेळेस मात्र चांगला बॉल, भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. चेंडू विसावला यष्टीरक्षक निशांच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल. येणारे 5 बॉल विजयासाठी 2 धावा. संघर्ष करावा लागेल तुम्हाला मैदानामध्ये. हा संघर्षमयी सामन्यामध्ये तुम्हाला विजय जर मिळवायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. चिराग डावकुरे हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल यावेळेस अनिकेत. आकाश हलक्या हाताने 1 धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगानं इथे मात्र रनआउटचा कॉल घेतलाय. यस प्लीज. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत नितेश पाटील. चला तर मैदानाच्या आतमध्ये आपण रेफर जरूर केले, परंतु फटाक्यांच्या आतिषबाजीत गोल्डन मॅन सुंटी पाटील दादांचं शुभ आगमन. एक प्रसिद्ध उद्योजक, कारखानदार म्हणून खरतर ज्यांची या संपूर्ण हमरापूर विभागामध्ये ओळख आहे. दमदार नेतृत्व आणि एक उत्कृष्ट यष्टी रक्षक आमचे गोल्डन मॅन. एकदा जोरदार टाळ्यात आपण त्यांचं स्वागत करूया. यस, मोस्ट वेलकम. नॉट आउट. डिसिजन इज नॉट आउट. 1 धाव मिळते आता विजयासाठी. 4 बॉल आणि 1 ची गरज. 4 बॉल 1. मरुआई विंधने की देवा ग्रुप आवरे की विंधने की आवरे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र हलक्या हाताने सेन्सेबल क्रिकेट. एकदा पूर्ण होत आहे का? हो, तर फायनल मध्ये दाखल झालाय मरुआई विंधने संघ.